हॅलो एव्हरीवन, तर जे मी 380 फ्लावर्सची नथ बनवलेली त्याचीच ही रील आहे. तर मी पहिले 3 फ्लावर घेतलेले आहेत. 18 गेसची वायर घेतलेली, बेस वायर 3.0 गेसची वायर घेतलेली आहे. नंतर ती त्या तारेवरती रॅप करून घेऊन त्याच्यामध्ये हे 380 फ्लावर्स टाकलेले आहेत. तिन्ही सेम कलर्स आहेत, ग्रीन. तर हे मी पॅक करून घेते आहे. तर त्याला मागटून होल असतात, तर त्या होलमधून आपल्याला असं फिटिंग करून घ्यायचं आहे. व्यवस्थित हळूवार फिटिंग करायचं, थोडंसं खेचून घ्यायचं जेणेकरून ते फिट्ट असेल. आणि तार बिलकुल पण बाहेर दिसून नाही द्यायची, जेणेकरून फिटिंग व्यवस्थित दिसणार नाही, फिनिशिंगही दिसणार नाही. आणि व्यवस्थित असं फिटिंग करून घ्यायचं. त्याच्यानंतर आपण एक खाली गोल्डन मणीही त्याला लावणार आहोत. आणि ज्यांना कोणाला अशा नवीन नथ शिकायचे असतील त्यांनी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओ टाकते मी. असं फिटिंग करून घ्यायचं. आणि ऑर्डरही करायचे असतील तर DM करू शकता. प्राईस डिटेल्स ह्या DMमध्येच देईल. आणि अगदी अफोर्डेबल प्राईजमध्ये आहेत, की कोणीही या नथ घेऊ शकतं. अशा रेंजमध्ये आहेत सर्व नथ. बघू शकता अशी फिटिंग करून घेते मी. गोल्ड रॅप करत गेलेली आहे. नंतर व्यवस्थित असं ते फुल प्रेस करायचं अंगठ्याने आणि खालच्या बोटाने, म्हणजे ते फुल हलणार वगैरे नाही. नंतर खाली आता फिटिंग करून झाल्यावरती 3-4 वेळेस रॅपिंग करून घेतलेलं आहे. बघू शकता आता मी हा गोल्डन मनी ह्याच्यामध्ये टाकलेला आहे. थोडीशी तार पलीकडे घेतली. आता फायनल टचअप म्हणजेच आपण बनवणार आहे लूप. तर लूपसाठी ही राहिलेली तार कट करून घेतली, कारण आपली नथ झालेली आहे रेडी. हा जो लूप आहे तो समोरच्या साईडला वाकून घ्यायचा. नंतर इकडच्या साईडलाही सेम तसाच एक लूप बनवून घ्यायचा आहे. जेवढी तार लागते तेवढीच घ्यायची, बाकीची कट करून टाकायची. पकडच्या साहाय्याने हे लूप बनवायचे आणि नंतर थोडंसं त्याला बॅक साईडला वाकवायचं. आणि ही फायनल नथ आहे. कशी वाटली नक्की सांगा. ज्यांना घ्यायची त्यांनी DM करू शकता.